नमस्कार, मी अजित मांढरे न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि यूट्यूबमध्ये तुमचं स्वागत करतो। बदलापूर अंबरनाथ ठाणे महानगरपालिकेच्या जवळ असलेले आणि त्याच्यावरती प्रभाव पाडणारी ही निवडणूक आहे। बदलापूर नगर परिषद आणि अंबरनाथ नगर परिषद। आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। दुपारी 3:30 वाजेपर्यंत या सगळ्या दोन्ही नगर परिषदांमधून अर्ज जो आहे तो मागे घेतला गेला। अनेकांनी यामध्ये शिवसेना शिंदे गट यांनी बदलापूरमध्ये एक खातं उघडलेलं आहे। तर बदलापूरमध्ये एक नगराध्यक्ष पदाकरता मोठी चुरस निर्माण झालेली आहे। त्याचं कारण म्हणजे संगीता चेंदवनकर ज्या मनसेच्या पदाधिकारी होत्या, महिला पदाधिकारी आहेत, त्यांनी त्यांचा अर्ज जो आहे तो नगराध्यक्ष पदाकरता मागे न घेतल्यामुळे आता ही निवडणूक नगराध्यक्ष पदाची बदलापूरची अतिशय चुरशीची झालेली आहे। याचं कारण संगीता चेंदवनकर आहेत। यामध्ये नेमकं काय घडलं, असं काय झालं की चेंदवनकर यांना अर्ज मागे घ्यावासा नाही वाटला, काय राजकारण घडलं हे आपण 2 दिवसापूर्वी पाहिलं। पण त्यामध्ये आता मी आणखीन सविस्तर जाणार आहे। सुरुवातीला बदलापूर नगर परिषदेमध्ये कोणत्या पक्षाच्या कोणत्या महिला उमेदवार आहेत आणि त्या नगराध्यक्ष पदाकरता निवडणूक लढवत आहेत ते मी तुम्हाला सांगतो। सर्वात आधी आहेत वीणा वामन म्हात्रे, या शिवसेना शिंदे गटाच्या आहेत। त्यांनी तिथून अर्ज भरलेला आहे। तर दुसऱ्या आहेत भाजपच्या ज्या आहेत त्या रुचिता घोरपडे, या भाजपकडून नगराध्यक्ष पदाकरता बदलापूर नगर परिषदेमध्ये निवडणूक रिंगणामध्ये आहेत। तिसऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या प्रिया गवळी, त्यानंतर आम आदमी पक्षाच्या आस्था मांजरेकर आणि मनसेच्या पण आता अपक्ष उभे राहिलेल्या संगीता चेंदवनकर या निवडणुकीमध्ये आता उतरलेल्या आहेत। मुळात संगीता चेंदवनकर यांना उबाटाकडून म्हणजेच मवियाकडून महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाकरता उमेदवारी दिली गेली होती। पण अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना एबी फॉर्म जो आहे तो उबाटाकडून दिला गेला नाही असा आरोप त्यांनी केला होता आणि त्यामुळे त्यांनी मग शेवटी उमेदवारी अर्ज जो आहे तो अपक्ष म्हणून भरला। यामागे जे पडद्यामागे जे राजकारण घडलं ते त्यांनी सांगितलं। तर याप्रमाणे वरून आदेश आला, म्हणजेच शिवतीर्थावरून राज ठाकरे यांच्याकडून आदेश आला, त्यांचे ठाणे जिल्ह्याचे जे मनसे नेते आहेत अविनाश जाधव यांच्याकडून आदेश आला की निवडणूक आपल्याला लढवायची आहे, पण आपण निवडणूक जी लढणार आहोत ती निवडणूक उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावर लढणार आहोत, त्यांना आपण पाठिंबा द्यायचा आहे। नगराध्यक्ष पदाकरता तुमचं नाव आहे आणि इतर आपले काही उमेदवार आहेत ते लढतील, पण ते उभाटाच्या चिन्हावर लढतील असं सांगितलं गेलं। पण गंमत म्हणजे की असं होऊन सुद्धा बदलापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये मनसेचा एकही उमेदवार इंजिनवर तर नाहीच नाही, पण उभाटाच्या चिन्हावर देखील उभा राहू शकला नाही। याचं कारण संगीता चेंदवनकर यांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्यावेळेस ही सगळी बोलणी झाली आणि ठरलं की उभाटाच्या चिन्हावरती, मशाल चिन्हावरती मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवायच्या उमेदवारांनी, त्यावेळेस हे तिथे गेले होते। पण त्यांनी काही अटी ठेवल्या। त्यांनी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक नेतृत्व जे आहे तिथले त्यांनी अटी ठेवल्या की तुम्हाला शिवबंधन बांधावं लागेल, तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करावा लागेल, तुम्हाला अधिकृत या पक्षाचं सदस्यत्व घ्यावं लागेल। यावर त्यांनी सांगितलं की आपण आधी अर्ज भरू, तुम्ही एबी फॉर्म द्या आणि नंतर आपण पत्रकार परिषद घेऊन हे सर्व जाहीर करू, आम्ही तेव्हा सगळं पक्षप्रवेश, शिवबंधन सगळ्या गोष्टी सगळ्या बांधू। पण शेवटपर्यंत त्यांना काही एबी फॉर्म दिला गेला नाही आणि याचा राग म्हणून त्यांनी अपक्ष अर्ज भरला असं सांगितलं जात होतं की संगीता चेंदवनकर यांना वरून म्हणजेच ठाण्यावरून अविनाश जाधव किंवा शिवतीर्थावरून राज ठाकरे यांच्याकडून फोन येईल आणि ते अर्ज मागे घेतील, पण त्यांनी अर्ज मागे घेतला नाही। याचा अर्थ संगीता चेंदवनकर यांना मनसेचा पाठिंबा अजूनही कायम आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि यामुळे ही निवडणूक जी आहे ती चुरशी झालेली आहे। मुळात ही निवडणूक रुचिता घोरपडे भाजपा आणि वीणा म्हात्रे शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये थेट होती असं सांगितलं जात होतं। पण आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तिथं एकांनी गवळी म्हणून आहेत त्यांनी अर्ज भरला आणि नंतर चेंदवनकर यांनी देखील कायम ठेवल्यामुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक बदलापूरची अतिशय चुरशी झालेली आहे। मतांचं विभाजन होऊन याचा थेट फायदा जो आहे तो कुठेतरी भाजपला होईल असं सांगितलं जात आहे। कारण उबाटा यांची मतं चेंदवनकर खातीलच, त्याच पद्धतीनं शिवसेना शिंदे गटाचीही मतं खातील आणि यामुळेच भाजपला इथं कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये मोकळीक मिळालेली आहे
असं सांगितलं जातंय आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता नेमकं तिथं जे राजकीय गणित ठरतंय चिंचवडकर यांच्या माघारने घेतल्यामुळे ते 3 तारखेला स्पष्ट होईल की नेमका त्यांचा फायदा कोणाला झालेला आहे. पण आपणही सगळे ज्ञात आहोत किंवा आपल्यालाही या सर्व गोष्टींची माहिती असते की कशा रीतीनं या सर्व गोष्टी ज्या आहेत राजकारणातल्या त्या सर्व होत असतात. त्यामुळे बदलापूरमधील नागरिकांना देखील आम्ही आवाहन करतो की त्यांची नेमकं यावरती काय मतं आहेत. संगीता चिंचवडकर यांच्यामुळे ही निवडणूक किती चुरशीची होईल, ते किती मतं खातील का निवडून येतील, उभाटाच्या पक्षाला किती फटका बसेल का ते निवडणूक मध्ये बाजी मारतात का शिवसेना शिंदे गटाच्या वीणा म्हात्रे या बाजी मारतात का भाजपच्या रुचिता घोरपडे या बाजी मारतात, याबद्दल आपली मते नक्की नोंदवा. नमस्कार.